तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी चॅनलमध्ये, ज्याचं नाव अक्षय खंडागळे ब्लॉग. आज आपण चाललो आहोत सिंधुदुर्गला. तिथे आपण वॉटर ॲक्टिव्हिटीज सर्व करणार आहोत. तर आता ॲक्च्युली आम्हाला खूप टाईम झाला, 9 वाजलेत सकाळचे, आणि आम्ही आता निघालो आहोत सिंधुदुर्ग किल्ल्यावर वॉटर ॲक्टिव्हिटीसाठी. चला तर मग. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत सिंधुदुर्ग या बीचवर, आणि आता आम्ही वॉटर स्पोर्ट्ससाठी 4 राईड घेतलेले आहेत. त्या आम्हाला आहे ना 800 रुपयात पडलेले आहेत. त्याच्यामध्ये आहे स्कुबा डायव्हिंग, जेट राईड, बनाना राईड आणि पॅरासेलिंग. तर तुम्हाला दाखवतो आम्ही. हे माझे मित्र आहेत. आणि तुम्ही या बीचवरती आलात या काकांचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. या काकांसोबत तुम्ही आले, काका तुम्हाला आहे ना चांगल्या प्रकारे बार्गेनिंग करून तुम्हाला राईड देतील. मी निघालो तर वॉटर स्पोर्ट्ससाठी, आणि ॲक्च्युली आमची तर बोट लागलेली आहे. तर चला जाऊयात वॉटर स्पोर्ट्ससाठी. निघालो तर आमच्या बोटिंग वॉटर स्पोर्ट्ससाठी. तुम्हाला नक्की सांगेल एक्सपिरियन्स कसा आहे. गॉगलमध्ये पण पाणी जाणार, स्माइल करायची नाही आहे पाण्यामध्ये. ओके रेडी. ओके, आता श्वास कसा घ्यायचा आहे तर लिप्स पाउट. लेडीज लोक सेल्फी कसे काढतात, हे असेच ठेवायचे. लिप्स पाउट, लिप्स मुवमेंट केली असं जर केलं तर तोंडात पाणी जाणार. असं नाही करायचं. लिप्स पाउट अँड ब्रीथ. कंटिन्यू करायचं. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, घ्यायचा आहे, सोडायचं. जसं आपण स्ट्रॉने कोल्ड्रिंक पितो तसं, कोण सिगरेट ओढतो, हुक्का ओढतो. कंटिन्यू घ्या, सोडा, घ्या, सोडा. त्याला थांबवून ठेवायचं, होल्ड करून ठेवायचं नाही आहे. कंटिन्यू घ्यायचं आहे, सोडायचं. हे करताना पाण्यामध्ये बबल्स येणार. जे इन आउट करतायत ना ते ऑक्सिजनचे पाण्यामध्ये बबल्स येतात. त्याला घाबरायचं नाही. लेडीजला कानाला पाणी लागतं. पाणी लागल्यानंतर लेडीज लोक वरती येतात. कानात पाणी जात नाही, कानाला पाणी टच होतं. जसं जसं डीप जाणार तेव्हा कानावरती प्रेशर येणार, तेव्हा त्याला असं सिग्नल दाखवतो. जास्त डीप जाऊ नका, मला डीप घेऊन चला, डीप घेऊन चला. जेवढं जमतंय तेवढं जा. कान जर फुटलं तर त्याला सांगा, नाही तर रक्त येणार कान. प्रेशर जास्त आतमध्ये जाऊ नका जबरदस्त. गाईडला माहिती आहे किती फिरवायचं, किती खाली जाऊन जायचं, किती वरती तेवढे. ओके, कम्फर्टेबलचा सिग्नल आहे. अनकम्फर्टेबल. नाकाने श्वास घ्यायचा नाही. असं केला हे बघा, इकडून आलं, इकडून गॉगल ओपन होणार. असं नाही करायचं. स्माइल केला तरी पण गॉगल ओपन होणार. ओके, असं करू नका. हे रिमाइंड आहे. ओके, हे टीट होल्डर आहे, दिसतंय. याचे 2 रब्बर आहेत. तुम्हाला दातांमध्ये वरून खालून घट्ट चावून पकडायचे आहेत. जेवढी ताकद आहे लावा त्याच्यावरती, कुठलं तरी चालेल. आमच्याजवळ आहे का. ओके, पण हे पाण्यामध्ये सोडायचं नाही आहे. पाण्याच्या वरती येत नाही तोपर्यंत हे, आणि गॉगल काढायचं नाही. वरती येणार पाण्यात, जेवढे वरती येणार तोपर्यंत हे काढायचं नाही आहे पाण्यामध्ये. ओके, हे कसं पकडायचं हे बघा. असं नाही, एवढं आतमध्ये घ्यायचं, पकडायचं नाहीये. दातात पकडायचं, दातात पकडायचे. असं पकडायचं तर बरोबर नाही. डीप साईड इकडे राहायला पाहिजे. व्हाईट टेबल दिसतंय तुम्हाला इकडे. याच्या जर पुढे गेले तर तुम्ही बरोबर नाही पकडले. याच्या मागे आले तर तोंडात पाणी जाणार. कंटिन्यू श्वास घेताना सोडताना तुमचे लिप्स इकडेच राहिले पाहिजे. मुवमेंट करायची नाही. असं नाही करायचं. गेलं तर तोंडात पाणी जाणार. ओके, असं पण नाही. तुमच्या मागे कोणी लागला नाहीये. गाईड पण सांगत नाही एवढं फास्ट घ्यायचं. असं केल्याने काय होणार, तुमचा घसा कोरडा पडेल. दुसरी गोष्ट केसमध्ये थोडं पेन होणार. दुसरी गोष्ट, हे करताना मी तुम्हाला सांगितलं बबल्स येणार पाण्याने. हे जर फास्ट घेतला सोडलं बबल्स कंटिन्यू येणार. आणि काय होणार, तुमच्या शूटिंगमध्ये तुमचा फेस नाही दिसणार, बबल्सच दिसणार. म्हणून मोठा श्वास घ्या, सोडा, मोठा श्वास घ्या, सोडा. ओके, शूटिंगच्या वेळी समोर लक्ष द्यायचं आहे. तुम्ही जर असं खाली बघितलं तर केसांची व्हिडिओ काढणार शूटिंगवर, कारण ते एवढं लांब असते. मला सांगणार नाही माझ्याजवळ परत बघा म्हणून. ओके, समोर लक्ष द्या. परत सांगतोय, खाली बघितलं तर केसांची व्हिडिओ काढणार, कारण त्याचं काम आहे तुमचं व्हिडिओ काढणार. तुम्ही बघते त्याला काही फरक पडत नाही. ओके, तुम्ही आता नाही पोस्ट देऊ शकता. तुम्ही अशी 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 काय पाहिजे ती फक्त हा सिग्नल दाखवून नका. ओके, तुम्ही जर हे असं दाखवलं तुम्हाला खाली घेऊन जाईल. ओके,
घाबरू नका, काही होत नाही. ऍक्शन लक्षात ठेवा. ऍक्शन लक्षात ठेव बरं का भाऊ. असं आणि असं सगळ्यात जास्त मग ही पोझिशन घ्या, ते बरोबर जास्त खालनं घेऊन जाणार तुम्हाला. रोज देताना फक्त हात सोडायला लागतो नका. ओके, डन. हे लावल्यानंतर तुम्हाला गॉगल लावला जाणार. आता जसं मी लावलेला तसं इकडे लावलं जाणार. त्याच्यानंतर इकडे सीडीवरती उतरायचं आहे स्टेप बाय स्टेप. इकडचा हात सोडायचा नाहीये. बॉईज इकडून जम्प करतात, जम्प करायचं नाही. सीडीला आपटू शकतो, इंजरी होऊ शकतो. दुसरी गोष्ट, वेट लावलं असताना तुम्ही जर खाली गेला, पाणी खोल आहे, हाईट आहे, डायरेक्टचं लक्ष नसलं तर वरती जाऊन यायला टाईम लागेल. हे वेट लावल्यानंतर तुम्ही खालीच जाणार, उठणार नाहीये, वरती चोट नाही होणार आहे. ओके, हे जॅकेट लावल्यानंतर गाईड सांगणार तुम्हाला हात सोडायला, तेव्हाच हात सोडायचं, तोपर्यंत हात सोडायचं नाही. ओके, बोलणार तुम्हाला परत सांगणार आहे. असं समजू नका बोटवरून तुम्हाला खाली घेतलं का डायरेक्टच पाण्यामध्ये जाऊन जाणार. तिकडे पण तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला जोपर्यंत तुम्ही सेट होत नाही, कम्फर्टेबल होत नाही, तोपर्यंत तू खाली घेऊन जाणार नाही. सोडायचे आणि मग बीसीडी आहे, आयएमसी कंट्रोल डिव्हाइस, ती तुमची पूर्ण बॉडी आयएमसी करते. ओके, हे फील केल्यानंतर तुम्ही वरती येणार आहे. तुम्हाला करायचं नाही, गाईड करतो, तिला पकडायचं नाही. ओके, तुम्हाला खाली घेऊन जाताना तो इकडून एअर सोडत असतो. तेव्हा तुम्ही खाली जाता, तर तुम्ही घाबरतात, मी खाली चालली बुडायला, तसं करायचं नाही. ओके, गाईड तुम्हाला खाली घेऊन जातो. ओके, शूटिंगच्या वेळी समोर लक्ष द्या. शूटिंग काढणार, कम्फर्टेबलचं सिग्नल कुठचं आहे, अनकम्फर्टेबल. ओके, श्वास कुठून घ्यायचा आहे, सोडायचा कुठून, व्हेरी. तुम्हाला आता एक सांगितलं असणार, बोटमध्ये आलात तुम्ही, रिप्लेसमेंट होत नाही, बरोबर. पैसे वेस्ट घालवू नका, गाईड बरोबर टाईम घ्या, डायव्हिंग करा, बोटमध्ये या, पैसे वेस्ट घालवू नका. ओके, ओके. नाही झालं तिकडे डायव्हिंग नाही झालं, बोटमध्ये आलात आणि तुम्ही सांगितलं मी डायव्हिंग नाही केलं, मला परत उतरायचं, तर तसं होणार नाही. तुमच्या बदली दुसऱ्याला पण उतरलं जाणार नाही. तुमची डायव्हिंग आहे ते तुम्हालाच करायची आहे करून. कोणाला जर एक्स्ट्रा करायचं असेल तर त्याला पे करून उतरावं लागेल डायव्हिंगसाठी. ओके, डन. कोणाला काही प्रॉब्लेम आहे? आता मी चाललोय स्कुबा डायव्हिंगला. आम्हाला खाली घेऊन जाणार आहे. Continue.